इस वक्त देश भर में सड़कों पर धरती के भगवान उतर चुके हैं। जी हां, डॉक्टर्स को भगवान का दूसरा दर्जा दिया गया है, लेकिन वही डॉक्टर्स अब सड़क पर उतर चुके हैं। हम बात कर रहे हैं कोलकाता के आरजीकर मेडिकल कॉलेज में हुई ट्रेनी डॉक्टर हत्याकांड की, जो देश भर में काफी ज्यादा गरमाया हुआ है। पश्चिम बंगाल की राजधानी कोलकाता हो या फिर महाराष्ट्र का चंद्रपुर जिला, हर जगह रेजिडेंट डॉक्टर्स विरोध प्रदर्शन कर रहे हैं। लगातार डॉक्टर्स अपनी मांगों को लेकर सड़कों पर उतर चुके हैं। आपको बता दें कि शनिवार को संजय रॉय नामक व्यक्ति, जो कि पेशे से सिविक वॉलंटियर था, उसने महिला ट्रेनी डॉक्टर के साथ पहले दुष्कर्म किया, फिर उसके शरीर पर कई वार कर उसे मौत के घाट उतार दिया। ट्रेनी महिला डॉक्टर से रेप और हत्या मामले में इंसाफ की मांग को लेकर देश भर में विरोध प्रदर्शन हो रहे हैं। इस मामले में लगातार नए खुलासे हो रहे हैं। वहीं महाराष्ट्र के चंद्रपुर जिले में डॉक्टर्स ने काम बंद कर विरोध प्रदर्शन किया और आरोपी के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। आरोपी को फांसी देने की मांग की। आपको बता दें कि कलकत्ता हाई कोर्ट ने आरजीकर मेडिकल कॉलेज की ट्रेनी डॉक्टर के साथ हुई रेप और हत्याकांड की सीबीआई जांच के आदेश दिए हैं। हाई कोर्ट ने सभी दस्तावेज तत्काल सीबीआई को सौंपने को कहा है। इसके साथ ही हाई कोर्ट ने धरने पर बैठे डॉक्टरों से हड़ताल को खत्म करने का आग्रह किया है। सुनिए विरोध कर रहे डॉक्टर्स ने क्या कुछ कहा। हम निवासी डॉक्टर हैं जीएमसी चंद्रपुर में। हम यहाँ पे आज सुबह से 9 बजे से स्ट्राइक पे हैं। एमरजेंसी सर्विसेज के अलावा बाकी इलेक्टिव सर्विसेज सारे बंद हैं इन सपोर्ट ऑफ जो इंसिडेंट कैलकाटा में रिसेंटली हुआ है 9 अगस्त को आरजीकर मेडिकल कॉलेज में। एक चेस्ट मेडिसिन की पीजीटी थी, सेकेंड ईयर में थी वो। उनके साथ उनके ही हॉस्पिटल में सुबह 3 बजे से 6 बजे तक उनके साथ बलात्कार हुआ, अत्याचार हुआ सेमिनार हॉल में, क्योंकि वहाँ पे कोई प्रॉपर ऑन कॉल रूम नहीं था डॉक्टर्स के लिए जो ड्यूटी डॉक्टर्स पे थे, एंड वो पिछले 36 आवर्स से ड्यूटी पे थे। तो ये अनएक्सेप्टेबल है कि आप एक डॉक्टर से इतना काम भी करा रहे हैं एंड वहाँ पे प्रॉपर सिक्योरिटी नहीं है, सीसीटीवी फुटेज नहीं है, एंड कोई उनके लिए प्रॉपर रेस्ट करने के लिए भी कोई रूम नहीं है। तो हम चाहते हैं कि विक्टिम को इमीडिएटली जस्टिस दिलाया जाए। स्टेट ये मैटर को दबाना चाहती हैं। उन्होंने पहले बताया कि ये सुइसाइड का केस है, फिर उन्होंने ये बोला कि वो मेंटली डिस्टर्ब थी। तो ये सब नहीं, हमको प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन चाहिए सेंट्रल के यहाँ से, एंड हमको इमिडिएटली जस्टिस चाहिए। बलात्कार व हत्येचा एक वाईट गोष्ट घडलेली आहे। ही घटना आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे घडली होती। ती डॉक्टर जी आहे ती 36 तासाची ड्युटी करून नंतर रात्री 2 वाजता जेवण केल्यानंतर तिथे आराम करण्यासाठी सेमिनार रूम येथे थांबली होती। पण सकाळी 6-7 वाजेच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार व हत्येचा गुन्हा झालेला आहे। ही खूपच लाजास्पद गोष्ट आहे। आपल्याकडे जे आहे डॉक्टरांना जर सिक्युरिटी नसेल तर आपण सामान्य जनतेवर कसं आपण हे सामान्य जनतेचं कसं होणार। स्वातंत्र्याच्या या 75 वर्षानंतर सुद्धा पण एवढी शिक्षित असलेली महिला जर असुरक्षित असेल आणि ते पण तिच्या जिथं ती काम करत आहे, जिथं ती ड्युटी करत आहे अशा ठिकाणी, तर सामान्य जनतेचं काय होऊ शकतं। यासाठी जे आहे आम्ही पूर्ण देशभरामध्ये संप पुकारलेला आहे। या संपाच्या आमच्या काही मागण्या अशा आहेत की जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हॉस्पिटलमध्ये जे आहे सिक्युरिटी जे आहे ते थोडंसं अजून टाईट करण्यात आलं पाहिजे। जे CCTV कॅमेरे जे आहेत ते काही आहेत पण वर्किंग नाही आहेत, त्याचे पण प्रमाण वाढले पाहिजे। जे तिथं जे तपासणी होत आहे की इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे ते आम्हाला सेंट्रल अथॉरिटीद्वारे करण्यात हे पाहिजे। जे स्टेट अथॉरिटी आहेत त्यांचं जे आहे ते एवढं डिले नाही झालं पाहिजे, कारण की हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे। एवढ्या सेन्सिटिव्ह याच्यासाठी 9 तारखेला घडलेली घटना जी आहे 13 तारखेपर्यंत त्याचा निष्कर्ष होत नसेल, अजून पण जे गुन्हेगार आहेत ते अजूनही फिरत असतील, तर यासाठी आपल्याला म्हणजे सरकार जबाबदार आहे। यासाठी या सेन्सिटिव्ह केससाठी आमच्या या 4-5 मागण्या आहेत की हेल्थ डॉक्टरचं जे संरक्षण आहे त्यासाठी वाढ झाली पाहिजे। सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट जे आहे ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। हॉस्पिटलमध्ये CCTV कॅमेरा वाढवण्यात आले पाहिजे, सिक्युरिटी वाढवण्यात आली पाहिजे। बाकी त्यासाठी या गोष्टीसाठी आम्ही जे निवासी डॉक्टर आहेत देशभरामध्ये आम्ही संप पुकारला आहे 13 तारखेला सकाळी 9 वाजेपासून, आणि या संपाचं जे आहे हे इंडेफिनेट स्ट्राईक आमची सुरू आहे। या संपामध्ये जे आहे आम्ही इलेक्टिव्ह OPDs आणि वॉर्ड ड्युटीज आणि PG ॲक्टिव्हिटी या ड्युटीज आम्ही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। जे इमर्जन्सी ज्या सर्व्हिसेस आहेत ते आपल्या दवाखान्यामध्ये चालू आहे, आणि या संपाची पुढील माहिती आम्ही हे करू। आमचं जे आहे आमचं एकच आहे की गुन्हेगाराला म्हणजे लवकरात लवकर त्याच्यावर वर्डिक मिळालं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, आणि डॉक्टरच्या पुढं भविष्यामध्ये अशी काही घटना घडू नये, कारण की ही जी घटना आहे ही पहिली घटना नाही आहे। यापूर्वी पण डॉक्टरांवर असेच मारहाणीच्या गोष्टी हल्ला होतच आलेल्या आहेत, पण